युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अजित पवार जिवंत आहे. अजित पवारला दिल्लीच्या बंगल्यावर दाबून ठेवलं. अजित पवारला देवगिरीच्या बंगल्यावर दाबून ठेवलं. असा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेला आहे, कमेंट व्हायरल होऊन राहिले आहे. काय नेमकं काय खरं काय खोटं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता पूर्ण बघा, तेव्हा जाणून जाऊ शकाल की खरंच अजित पवार जिवंत आहे की त्यांची डेथ झाली आहे, खरंच त्यांना दाबून ठेवलाय. काय नेमकं देवगिरी बंगल्यावर आहे की दिल्लीच्या बंगल्यावर आहे, कोण आहे, काय आहे, कोण ठेवलं, काय ठेवलं, नेमकं कारण काय आहे काय नाही, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता, तेव्हा जाणू शकाल तुम्ही की अजित पवार खरंच जिवंत आहे की नाही, की त्यांचा गेम केला, की त्यांचा घात केला, की त्यांचा अपघात झाला. 28 जानेवारी 2026 ची घटना. अजित पवार हे जेव्हा देवगिरी मधून निघतात, तिथली व्हिडिओ नाही आपल्यापाशी. जेव्हा अजित पवार देवगिरी मधून निघतात, विमानात बसतात, तिथले व्हिडिओ नाही आपल्यापाशी. ऐकाय मग सोशल मीडियावर ह्या सारंश घेऊन इथलेच ह्या व्हिडिओ पाहून ह्या पद्धतीच्या तर्क लावून व्हिडिओ व्हायरल होत असेल तर, कारण आपल्यापाशी देवगिरी मधून निघत असताना अजित पवारची व्हिडिओ नाही आहे, विमानात बसताना अजित पवारची व्हिडिओ नाही आहे, तर लोकांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतोय की अजित पवार जिवंत आहे. बरोबर नाही काय? म्हणून व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलाय का? सोशल मीडियावर कमेंट व्हायरल होतात, व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेला आहे की अजित पवार जिवंत आहे. अजित पवारला दिल्लीच्या बंगल्यावर दाबून ठेवलेला आहे. अजित पवारला देवगिरी बंगल्यावर दाबून ठेवलेला आहे. अजित पवार विमानात बसलेच नाही. अजित पवारला बाहेर देशात पाठवलेला आहे आणि पाठवणारा शरद पवार होय, म्हणजे अजित पवारचा काका होय, असे पण व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले. काय म्हणणार तुम्ही? काय खरं काय खोटं, नेमकं काय आहे काय नाही, या मनात प्रश्न निर्माण होतो. पण खरं हे आढळत नाही, खरं दिसून राहिलं नाही की खरंच अजित पवार जिवंत आहे की नाही. खरं देवगिरी बंगल्यावर अजित पवार आहे का, की बाहेर देशात अजित पवारला पाठवलंय, अशा पद्धतीचे कमेंट आणि व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेले आहे सोशल मीडियावर. नेमकं तुमचं मत काय आहे नक्की कमेंट करून सांगायचं. कारण अजित दादाचा घात 28 जानेवारी 2026 ला झाला. घातून दोन ते 3 महिने जवळपास होऊन राहिलेले आहे. सीबीआय सीआयडी तपास करत आहे, पण त्यांना अजूनही तपास झाला नाही. मला असं वाटू राहिलं, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये रोहित पवार जातात आणि म्हणतात की एफआयआर मला नोंदवायची आहे, पण तिथे एफआयआर घेतल्या जात नाही. आणि कर्नाटकच्या सरकारने ते एफआयआर नोंदवतात झिरो मध्ये. पण विचार करा, मला तुम्ही झिरो मध्ये एफआयआर नोंदवतात, पण मला हे समजून राहिलं नाही की अजून तपास झाला का नाही अजित पवारचा. का अजित पवारचा तपास हा रोखलेला आहे, फक्त जनतेच्या मनात सांगून राहिले की तपास चालू आहे. काय वाटतं तुम्हाला? हे प्रशासन गंभीरतेनं दक्षता घेत असेल का अजित पवारच्या खुनीबद्दल, ज्याने घात केला त्याच्याबद्दल? काय वाटतं? नसेल आहे नाही का? कारण घात करणारा कोण आहे, काय नाही अद्याप मालूम झाला नाही. गेम कसा झाला हेही मालूम नाही, त्यांचा अपघात झाला हे मालूम नाही. मग नेमकं झालं काय मालूम? काहीच नाही. अजित पवारचा घात झाला हे पण मालूम नाही. अजित दादाचा घात कसा झाला हे पण मालूम नाही. अजित पवारला कोणा मारलं हेही मालूम नाही. मग मालूम काय आहे आज प्रशासनला? हे फक्त टाइमपास करून राहिले आणि महाराष्ट्रातल्या जनतेला चुतिया बनवण्याचं कारस्थान चालू आहे या सरकारचं. या सरकारचं धोरणच हे आहे की जनतेला चुतिया बनवून त्यांच्या छातकळावर जातो फिरून फक्त यायला चुतिया कसं बनवाव, हे सरकारचं ध्येय आहे, सरकारचा मोठा डाव आहे असा दिसून राहिलेला आहे. तुम्हाला वाटत नाही काय? अजित पवार जिवंत असल्याची बातमी सोशल मीडियावर पसरते. अजित पवारला दाबून ठेवलं दिल्लीच्या बंगल्यामध्ये, देवगिरीमध्ये, इथं व तिथं, असं आपल्याला कमेंट दिसतात, व्हिडिओ व्हायरल होतात. का नेमकं? आणि जे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले ना, हे जुने व्हिडिओ आहे, नवीन पद्धतीने एडिटिंग करून व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेला आहे सोशल मीडियावर. ध्यानात ठेवा फक्त. सीबीआय सीआयडी आतापर्यंत चौकशी करत आहे की नाही मला काही मालूम नाही,
पण गोष्ट हे काय की अजूनही त्यांनी अद्यापही सांगितलं नाही की अजित पवार जिवंत आहे आणि कुठलाही खुलासा झाला नाही. आपण कशावरून म्हणावं की अजित पवार जिवंत आहे? अशा सोशल मीडियावर अशा व्हिडिओ व्हायरल होतात, त्याच्यावर विश्वास ठेवू नये, हे माझं मत आहे. कारण अशा व्हिडिओवर आपण विश्वास ठेवू तर आपल्या डोळ्यात अश्रू वाहणार, दुःख होणार, आपल्या काळजाला घाव पोचणार. या कारणानं आपण ह्या गोष्टीवर लक्ष न देता ह्या गोष्टीची विल्हेवाट लावणं हे महत्वाचं आहे. कळलं? कारण तुम्हालाही माहित आहे अजित दादाचा घात 28 जानेवारी 2024 ला झाला. सतत 3 महिने जवळपास होऊन राहिले. घात करण्याचा आता नाही, पता नाही, काही नाही. कोण केला हे मालूम नाही, कसा झाला हे मालूम नाही. फक्त पेपरामध्ये न्यूजवर ह्याच पद्धतीने दाखवून राहिला आणि टाइमपास होऊन राहिलेला आहे. आणि तुम्हाला मी हेही सांगतो की अजित पवारचा घात करणारा सापडणार नाही. अजित पवारचा घात करणारा सापडणार नाही. का नाही सापडणार? कारण हे प्रशासन झोपलेलं आहे आणि ही घात करणारा सापडणार नाही. काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. अजित पवारचा घात करणारा सापडेल का? घात करणारा कोण असणार? कोण केला असणार? मला हेही सांगा की अजित पवार जिवंत आहे तर कुठं आहे, काय आहे? अजित पवारला खरंच दाबून ठेवलेलं आहे का? पुण्या बंगल्यामध्ये काय आहे? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.